राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम शिगेला जाऊन पोहोचलाय। 4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता। संपूर्ण राज्यभरात महाविकास आघाडी तसंच महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं। या बंडखोरीमुळे राज्यात विविध मतदारसंघात प्रमुख पक्षांचे उमेदवार धास्तावल्याचं चित्र आज आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय। याच अनुषंगाने विदर्भामध्ये बंडखोरी झालेल्या 18 मतदारसंघांचा आपण आढावा घेतला आजच्या #राजकारण या एपिसोडमध्ये। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम। 2019 ला महाराष्ट्रात प्रामुख्याने युती आणि आघाडी यांच्यामध्ये लढत झाली होती। त्यानंतर अनेक घडामोडी झाल्या आणि शिवसेना 2 गटात विभागली गेली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचीही 2 शकले आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे यावर्षी होऊ घातलेल्या विधानसभेसाठी पूर्वी 4 पक्ष होते, त्याऐवजी सध्या 6 पक्ष झाले। त्यामुळे बंडखोरांचाही सुळसुळाट तयार झालाय। राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत होत असली तरीही राज्यभर युती आणि आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याचं दिसून येतंय। ते चित्र विदर्भात देखील पाहायला मिळालं। विदर्भात सर्वच पक्ष राजकीय पक्षात झालेली बंडखोरी शमवण्यासाठी नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला। त्यात त्यांनी काही ठिकाणी यश देखील मिळवला, पण अनेक ठिकाणी बंडखोरी टाळता आली नाही। त्यामुळे महायुतीत काही ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट, तर महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळा ठाकरे गटाविरुद्ध काँग्रेस अशी बंडखोरी झाली। बंडखोरांमध्ये माजी मंत्री, माजी खासदार आणि अनेक माजी आमदारांचा समावेश आहे। अकोला पश्चिम मध्ये वंचितचे अधिकृत उमेदवार डॉक्टर झिशान हुसेन यांनी माघार घेतल्याने पक्षाला मोठा धक्का देखील बसलाय। तर विदर्भात 18 ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे। महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चेत अडथळा ठरलेला रामटेकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उमेदवाराविरुद्ध काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांनी अर्ज कायम ठेवलाय। ते बॅट चिन्ह घेऊन लढवणार आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीत महायुतीमध्ये भाजपचे बंडखोर अमरीशराव आत्राम यांनी अर्ज कायम ठेवलाय। येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान मंत्री धर्मराव बाबा आत्राम रिंगणात उतरलेत। पूर्व नागपूरमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांच्या विरुद्ध अजित पवार गटाच्या आभा पांडे यांनी बंडखोरी केली आहे। काटोलमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील यांच्या विरुद्ध काँग्रेसचे याज्ञवल्क्य जिचकार हे रिंगणात उतरलेत। बुलढाण्यातील शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध बंड करणारे भाजप नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांनी अखेर माघार घेतली आहे। त्यामुळे आमदार गायकवाड यांचे पुत्र कुणाल यांनी चिखलीत भाजप उमेदवारी विरुद्ध केलेलं बंड देखील शमले आहे। उमेदवारी मागे घेणारे उमेदवार आहेत, त्यामध्ये आर्वी मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार दादाराव केचे, बुलढाण्यातून भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे, चिखली तालुक्यात कुणाल गायकवाड, मलकापूर येथे काँग्रेसचे बंडखोर हरीश रावळ, उमरेडला शिंदे गटाचे माजी आमदार राजू पारवे, यवतमाळमध्ये महाविकास आघाडीचे संदीप बाजोरिया, आर्णीत महायुतीचे डॉक्टर विष्णू उकंडे, पुसदमध्ये ययाती नाईक, गडचिरोलीत भाजपचे आमदार होळी, राजुरा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार संजय धोटे आणि सुदर्शन निमकर, बल्लारपूरमध्ये ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे, देवरीमध्ये महाविकास आघाडीचे आमदार सहेसराम कोरेटी, मेळघाटमध्ये भाजपचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, अचलपूरमध्ये भाजपच्या अक्षरा लहाने, नंदकिशोर वासनकर, दर्यापूरमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार गुणवंत देवपारे, रामेश्वर अभयंकर, अकोला पूर्वमध्ये काँग्रेसचे डॉक्टर सुभाष कोरपे, मूर्तिजापूरमध्ये ठाकरे गटाचे महादेव गवळे, वंचितच्या पुष्पा इंगळे, करंजाच्या काँग्रेसचे देवानंद पवार यांनी माघार घेतली। तर सिंदखेडच्या राजा मतदारसंघात शिंदे गटाचे शशिकांत खेडेकर आणि अजित पवार गटाचे मनोज कायंदे आणि महाविकास आघाडीकडून राजेंद्र शिंगणे अशी लढत होणार आहे। महायुतीतील 2 घटक पक्ष परस्परासमोर उभं टाकले आहेत, त्यामुळे येथे महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। आता पाहूयात निवडणुकीच्या रिंगणातील प्रमुख बंडखोर। यामध्ये रिसोडचे माजी मंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख, रामटेक मधून राजेंद्र मुळक, अहेरी मधून अमरीशराव आत्राम,
हिंगणघाटमधून राजू तिमांडे, अमरावतीमधून माजी मंत्री जगदीश गुप्ता, बडनेरामधून तुषार भारतीय आणि प्रीती बंड, आरमोरीमधून माजी आमदार आनंदराव घेडाम, काटोलमधून याज्ञवल्क जिचकार, पूर्व नागपूरमधून आभा पांडे, चंद्रपूरमधून ब्रिजभूषण पाझारे, वरोरामधून डॉक्टर चेतन कुटेमाटे आणि मुकेश जीवतोडे, बल्लारशामधून डॉक्टर अभिलाषा गावतुरे, प्रकाश पाटील मार्कवार आणि अर्जुनी मोरगावमधून अजय लांजेवार, देवरी आमगावमधून शंकर मडावी, मध्य नागपूरमधून रमेश पुणेकर, साकोलीमधून सोमदत्त करंजेकर, तुमसरमधून अनिल बावनकर, भंडारामधून नरेंद्र पहाडे हे बंडखोर मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातील बडनेराचा अपक्ष आमदार रवी राणा यांच्या विरोधात भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी बंड केलं. विशेष म्हणजे भाजपने ही जागा राणा यांच्यासाठी सोडली होती आणि राणा यांच्या पत्नी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढल्या होत्या. तर दर्यापूर मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या विरोधात राणा यांच्या युवा स्वाभिमानाचे रमेश बुंदिले रिंगणात उतरले. निवडणुकीमध्ये मतदार राजा कौल कोणाच्या बाजूने देणार याची उत्सुकता सर्वसामान्यांमध्ये लागली आहे. आता विदर्भातील या 18 मतदारसंघांमध्ये झालेल्या बंडखोरीचा फायदा महाविकास आघाडीला होणार की महायुतीला, अथवा त्याचा तोटा युतीला होणार की आघाडीला होणार हे तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र या बंडखोरांच्या बंडामुळे मुख्य पक्षांचे उमेदवार धास्तावले आहेत हे मात्र खरं. तत्पूर्वी आजच्या भागात इतकंच. भेटू राजकारणाच्या पुढील भागात एका नवीन राजकीय घडामोडीसह.